नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। तर सुरुवात करूयात आपण नागपूरपासनं। नागपूरला 5 आणि 6 तारखेला स्थानिक वातावरणाची भीती आहे। त्यामध्ये गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळचा पूर्वेकडील भाग व्याप्ती खूप कमी आहे। 10-5 कानेकोपरे तो घेण्याचा अंदाज आहे। पण ज्या 14 मे पासून ते 16, 17, 18, 19 मे पर्यंत जे काही वातावरण दुसऱ्या टप्प्यातलं चालणार आहे त्याची मात्र व्याप्ती इकडे बीड जिल्हा, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या भागाचा समावेश त्याच्यामध्ये आहे। नाशिक बाबत, धुळे बाबत अजूनही भूमिका तटस्थच राहील, कारण की या भागामध्ये वाऱ्यामुळे ते वातावरण टिकेल याची शक्यता नाहीये। तर वातावरण मात्र इथे ते सुद्धा त्या काळातलं बनेल, पण व्याप्तीचा विषय तिथे कमी अधिक प्रमाणात बनतोय। मराठवाड्याची आणि विदर्भाची व्याप्ती 35% एवढी आहे। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर काही महत्त्वाचं देखील सांगायचं बाकी आहे की उद्या आपण परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील गजानन ॲग्रो एजन्सीज 11 वाजता इथे 3 तारखेला 3 मेला मी तिथे येतो आहे। एक शेतकरी मेळावा सुद्धा आपला यवतमाळला दाभ्यामध्ये होणार आहे। तर उद्याचीच 3 तारीख 3 मेला संध्याकाळी 7 वाजता दाभा इथे हा कार्यक्रम होणार आहे। आजूबाजूच्या शेतकऱ्यांना भेटू शकतो आणि मानवतला 11 वाजता सकाळी आपण तिथे येऊयात 3 मेला मानवतला। आणि तिथला पत्ता आहे गजानन ॲग्रो एजन्सीज। गजानन ॲग्रो एजन्सीज तुम्हाला समजलंय सकाळच्या 11 वाजता। तर दुसरा जो काही संध्याकाळचा साडेसंध्याकाळचा टाइम आहे, लुणावत ॲग्रो एजन्सीज रविवारी 3 तारखेला संध्याकाळी 7 वाजता दाभ्या इथे कार्यक्रम असणार आहे। आणि मान्सूनच्या रिपोर्ट बद्दल अजूनही सविस्तर सांगण्याचा प्रयत्न तिथे आपण करणार आहोत। तर बघा हा आठवडा कसा जाईल। 5 आणि 6 तारखेचा जो काही वातावरणाचा परिणाम आहे तो नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या भागाचा समावेश आहे, कारण की छत्तीसगड वगैरे भागांमध्ये या परिणाम होऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सध्या वारं जे सुटलेलं आहे ह्या वाऱ्यामुळे आभाळ निघणार आहे आणि हे वारं पश्चिम पूर्व असल्यामुळे पश्चिमेकडील पूर्ण बाष्प जे आहे या पूर्वेकडील भागांमध्ये स्थानिक वातावरण घडवून आणू शकतं। हे बद्दल तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं। आणि हे वातावरण, हे वारं अजून 3 दिवस कायम असेल, म्हणजे 5 तारखेपर्यंत पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातला वाऱ्यात जोर कायम आहे। त्यानंतर वातावरण हे स्थिरावून आणलेलं बाष्प इथे घेऊन येईल आणि ह्या बाष्पामुळे, ह्या वाऱ्यामुळे कमीत कमी उष्माघात जो आहे, दिवसाचा थोडी गरमी झाडाखाली थांबल्याची ती कमी झालेली आहे। ती फायदा आपल्याला 4-5 तारखेपर्यंत येईल। पुन्हा गरमी, पुन्हा उष्णता ही 4-5 तारखेनंतर वाढणार आहे, हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। आज बघतोय मी इंस्टाग्राम, फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे, पण 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय। तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। तर परिस्थिती बघा, 5 तारखेला 6 तारखेला वारे जे आहे थोडे उत्तर दक्षिण वाहण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये, हिंगोली, वाशिममध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल। पावसाची शक्यता नॉर्मल आहे। 7 तारखेलाचा नागपूर वगैरे, गडचिरोली, चंद्रपूर या जंगल एरियामध्ये हा पाऊस असेल। 8 तारखेला नाशिक ते धुळे परिसरामध्ये स्थानिक वातावरणाची किरकोळ भीती वाटते। जास्त काही मोठा दाख नाही। वीटभट्टी उत्पादकांना थोडा मात्र सतर्क राहण्याचा अंदाज 8 तारखेपासून पुढे आहे। झाकायचं पाकायचं काम तुम्ही करू शकता। कोल्हापूर पासून ते चक्क मराठवाड्यामध्ये वातावरण हे शांत होऊन स्थानिक वातावरणाचा पाऊस 8 आणि 9 तारखेला ऍक्टिव्ह होऊन जाईल। 11 पर्यंत प्रवाह आहे, 12-13 तारखेपर्यंतही चालू शकतं। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे 14 आणि 15 मेला दुसरी जी ऍक्टिव्हिटी आहे ती थोडी मोठी आहे। 35 ते 40 ची व्याप्ती घेऊन येणारा पाऊस जो आहे तो सध्या आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रावरती त्याला अजून कालावधी बाकी आहे, पण तो पाऊस 15-16 पासून ते चक्क 20 तारखेपर्यंत तरी चालेल। 18 मे पर्यंत त्याची कन्सल्टेशन मॉडेलनुसार दिसतात, पण तो 20-22 पर्यंत तरी चालेल अशी शक्यता आहे। मित्रांनो, एक स्वरूप असं आहे, मी तुम्हाला मगाशी प्रेझेंटेशन अशा पद्धतीने केलंय की 30 एप्रिलला शेतकऱ्यांना मान्सून हा 20 जून पर्यंत लांबलेला दाखवलाय आणि लगेच 1 मेला तो मान्सून 5 जून पर्यंत दाखवलाय। म्हणजे अशा दोन्ही शक्यतेनुसार महाराष्ट्रामध्ये बातम्यामध्ये सुद्धा गोंधळ चाललेला आहे। मान्सूनची भूमिका आपण जी ठाम ठेवली होती ती ठामपणे दिसते आहे आणि ती राहणार सुद्धा आहे। आणि मात्र अनेक जणांनी आपले निर्णय हे पूर्णपणे बदलून आता असं सांगतायत की असं बी होऊ शकतं ना असं बी होऊ शकतं। ठाम भूमिका अजूनही नाही, पण एक विनंती आहे, जूनमध्ये पेरण्या सुरळीत पार पडतील आणि त्या 3 टप्प्यामध्ये पार पडतील। तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे
पश्चिम महाराष्ट्राची पेरणी वेगळी असते, विदर्भाची पेरणी वेगळी असते आणि पूर्व विदर्भाची देखील पेरण्या वेगळ्या असतात. त्यामुळे जास्त काही घाबरायचं काही काम नाही. जुलै महिन्याच्या 2-4 तारखेपर्यंत सगळ्या पेरण्या आटपून जातीलच. सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात. तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो. त्यानंतर परिस्थिती एखाद्या खंडाची जाणवते आहे, जुलैमध्ये थोडाफार आणि ऑगस्टमध्ये थोडाफार. पण पावसाची जी काही जोरदार सुरुवात आहे ती ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान चांगली असणार आहे. पाण्याचा तळ्याचा वगैरे प्रश्न सगळा मिटणार आहे. जवळपास 83 ते 85% एवढा पाऊस मोठा आहेच यावर्षी, जो 2024ची तुलनात्मक बराबरी करू शकतो. पण 2025 सारखा पाऊस मागच्या अनेक वेळा पाहिला आपण, तो कधी झालेला नव्हता. ढगफुटी, अतिवृष्टी सारखा दिवाळीच्या नंतरही बरसणं, हे मागच्या कितीतरी वर्षापूर्वी हा पाऊस मोठा झाला होता. त्यामुळे 2025ची बरोबरी करू नका, मागच्या 24ची इतकी बरोबरी तो करू शकतो. एल-निनो आहे पण तीव्रता कमी आहे, हे देखील तुम्हाला स्पष्टता 5 मार्चच्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. बाकी ह्या मे बद्दलच्या पावसाबद्दल किंवा 7-8 तारखेच्या पावसाबद्दल तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीपासून सांगितलंय. पुन्हा एकदा थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय की कोल्हापूर जे असेल, नाशिक वगैरे क्षेत्र जे असतील, काही बेळगावचे अनेक भाग असतील, हे 9 पासून सुरुवात करतोय आणि 5 मेला आणि 6 मेला हा नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या भागाचा समावेश घेत थोडाफार स्थानिक वातावरणाचा आहे आणि थोडी व्याप्ती मोठी असलेला पाऊस तो मात्र 14-15 पासून पुढे आहे. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.